वाटचाल करतो त्याच्याकडे नाही? आणि आपली संस्कृती डुबवून बसलो, हानी होऊन राहिली आपली, कळायला पाहिजे. आई वडिलांनी त्यांच्याकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे. मुला मुलींकडे मर्यादेच्या आत मुली घरी यायला हव्या आणि मर्यादेच्या आत मुलंही घरी यायला पाहिजे. मर्यादेच्या बाहेर ज्यावेळेस वेळ होतो ना, मुलं मुली बाहेर राहतात, तर घरी आल्यानंतर आपण त्याला 1, 2, 3 वेळ समजावून सांगावं. नंतर बंधनं लादायला हरकत नाही, ऐकलं नाही तर. आणि जर ऐकलं तर आज जे आपल्याला डोळ्यासमोर पाहायला मिळते ते त्याच्यापेक्षा दुपटीने वाढेल नाही ऐकलं तर. आणि ऐकलं तर आपला देश राहील. आणि आपल्या देशाची माती करण्याचे प्रयत्न या जगताचे सुरू आहे. आपला देश सोनं आहे, सोनं पहिलेही होतं, आजही आहे आणि पुढेही राहील. कारण भारताला सोने की चिडिया म्हणतात, सामान्य नाही. पण त्यांना असं वाटतंय की एवढं आपण लुटून नेलं भारताला, तरी सुद्धा अजून सोन्याची चिडियाच आहे. नाही आहे. रिसोड तालुक्यामध्ये एक गाव आहे, चांगलं गाव आहे ते. आणि तिथे संस्थान आहे, दुधागिरी संस्थान, शंकराचं संस्थान, दुधागिरी संस्थान, मसला पेन म्हणून. तिथे कथा झाली, 5 वर्ष कथा, भागवत कथा होती. आणि कीर्तन दरवर्षीच होतात. महाशिवरात्रीचं कीर्तन त्यांच्याच वाट्याला असते. जवळपास असलो तो पोहोचतो तिथे, नाही तर पोहोचत नाही. तसं लोकांचं सांगणं आहे की ते दुधागिरी जे संस्थान आहे भगवान सांब सदाशिवाचं, मी असं उघड का सांगतोय, त्यात विशिष्ट प्रकारचं कारण आहे. दुधागिरी जे संस्थान आहे त्या संस्थानाच्या पाठीमागं संस्थांची जमीन आहे. संस्थांच्याच मंदिराच्या भिंतीला लागून गडगंज सोनं आहे. जुने लोक सांगतात भरगच्च सोनं आहे. येणारे सुद्धा आले, त्यांनी खंदूनही पावलं, वर काढण्याची कोशिश सुद्धा केली त्यांनी. संस्कृतीचं दर्शन कुठंच होणार नाही. म्हणून भारत म्हणजे भारत आहे, मेरा भारत महान, खरंच महान आहे. म्हणून आपण या भारत देशामध्ये राहतो आणि भारताला आई म्हणतो. नाही, भारत माता की जय. झोपल्या का? जीव गायला एकादशी तर उद्याची आहे वाटते, आजच जीव गायला. भारत माता की. थोडं वाढवलं तर बरं होईल, म्हणजे जे घरात झोपेल आहेत त्यांना समजलं काहीतरी आलं. जरा जोरानं भारत माता की. आहा, क्या बात आहे. आता टेकडी शोभली, आता कैलाश टेकडी शोभली. नाही, भारत माता की. आता एवढंच करत राहा वाटते. त्यांचा आवाज जेवढा गोड आहे, काही नाही जय म्हणून, काही नाही जय म्हणणाराकडे टिकू पाहिला. भूमिका आनंद आहे. काही नाही खरंच मनापासून जय म्हणलं, काही नाही शेवटचा शब्द म्हटला तो फक्त तोंड हलवलं. बरोबर. म्हणून आपण भारताला काय म्हणतो? माता म्हणतो. भारत आई आहे, भारत माता आहे. दुसरे देश ना बाप ना माय. कोणी असं म्हणते का अमेरिका माता की जय, इंग्लंड माता की जय, ऑस्ट्रेलिया माता की? नाही नाही, ह्या माता नाहीतच, ह्या चुडेलनीच आहे. बाकीच्या देशाबद्दल विचार नाही. मला माझ्या भारताचा गौरव आहे ना. आपल्या आईची बरोबरी कोण करणार आहे? आपल्या आईची बरोबरी कोणीच करणार नाही. आपली आई खूप जरी असली तरी ती आई आई आहे आणि अगदी सुंदर आहे. आपल्या आईला कुरूप म्हणू नये आणि दुसऱ्याच्या आईला कुरूप म्हणू नये.
परंतु आपल्या आईचं नाव जर तिला दिलं तर मग मात्र चुडेल म्हणायला हरकत नाही. कारण भारतातलं अस्तित्व यथार्थ. आज अमेरिकेची दशा काय आहे, आज इतर देशांची अवस्था काय आहे. संस्कृतीच्या योगाने ते खालच्या दर्जावर पोहोचलेले लोक आहेत. त्यांना आई बाप बहीण भाऊ पत्नी पती हे सुद्धा कळत नाही. कोणी कोणाच्या सोबतही कशा पद्धतीने जीवन जगतायत, पण हे आमच्या भारतात नाही. आमच्या भारतात प्रत्येकाची यथार्थ मर्यादा आहे आणि त्या मर्यादेने हा देश जीवन जगतोय. आणि ही मर्यादा शिकवणारे आमचे धर्मग्रंथ आहेत, आमचे संत आहेत. म्हणून तुम्ही आम्ही या ठिकाणी व्यवस्थित आहोत. है संत दुनिया में तभी तो है दुनिया खड़ी, जिनके प्रतापों से आज तक नीचे नहीं ढली. इतना जगत में पाप है अंदाज के बाहर चला, संतों ही का पुण्य है आज तक जगत नीचे नहीं ढला. सद्गुरुनाथ महाराज की. ही भूमिका संतांची आहे, हे सूत्र शास्त्राचं आहे, हा सिद्धांत देवाचा आहे आणि हे कौतुक आमच्या भारताचं आहे. म्हणून फार सुंदरता प्रदान करतायत. जीवनाचं यथार्थ अस्तित्व निर्माण करावं म्हणून या देशामध्ये हे संस्कार आणि संस्कृती आहे जी शास्त्राने नमूद केली. म्हणून गणपती बाप्पाने जे संस्कार आणि संस्कृती तुम्हाला आम्हाला देण्याचं ठरवलं, ती संस्कृती फार महत्वाची आहे. म्हणून आणखीन दुसरं काही केल्यापेक्षा आई वडिलांच्या दर्शनाचं अस्तित्व निर्माण केलं पाहिजे. व्हायलेंटाईन डे आता आठवलं मला ते, नाही का. कधी कधी आठवतात गोष्टी. डे नाही का, त्याच्यामध्ये जरा फ्रेंड्स डे वगैरे काय जे असेल ते. तर ही भूमिका आहे. त्या दिवशी तो डे न करता मातृपितृ दिवस म्हणून जर साजरा केला, मातृपितृ दिवस आपली संस्कृती आहे देशाची भारत. मातृपितृ पूजन दिवस म्हणून जर आपण या ठिकाणी केला आणि आई वडिलांचं पूजन करायचं, त्यांचं दर्शन घ्यायचं, त्यांना प्रदक्षिणा करायची, पृथ्वी पूजा केल्याचं पुण्य आणि पृथ्वीला प्रदक्षिणा केल्याचं पुण्य आई वडिलांच्या या केलेल्या कर्तृत्वाने प्राप्त होतो. म्हणून कमीत कमी वर्षातून एक दिवस तो आई वडिलांच्या करता करावा, आई वडिलांचं पूजन करावं. हे जरी एवढं जरी आपण या शिवकथेच्या माध्यमातून शिकलो तरी सुद्धा जीवनामध्ये आनंद प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. ही आपली सुंदर प्रकारची सुसंस्कृती आहे. या संस्कृतीने जीवन जगा. मला तर असं वाटतं की दररोज मातृपितृ दिवस बनवावा, नाही दररोज सकाळ संध्याकाळ आई वडिलांना प्रणाम करावा. राहू दे पूजा, पण फक्त आई वडिलांना प्रणाम करा दररोज दररोज दररोज. आई वडिलांना प्रणाम केल्यानंतर फायदा काय महाराज? प्रत्येकाला असं वाटतं कोणतंही कर्म सांगा, पण फायदा काय ते सांगा. मंदिरात आम्ही लोटा घेऊन जाऊ पाणी टाकण्याकरता शंकराच्या पिंडीवर, पण फायदा काय? जर काही फायदा होत असेल, जर त्याच्यातून काही माध्यम निर्माण होत असेल, जर काही आपली प्रगती होत असेल तर सांगा. हा आहे ना, एक लोटा जल, जोरानं म्हणा, एक लोटा जल. समोरचेच म्हणतात ह्या पोरी दोन, बाकीचे सगळे सब समस्याओं का खरंच आहे. हा फायदा आहे ना. शिवजीला एक फक्त ओनली एक लोटा पाणी, तिथंच घ्यायचं, तिथं नाही टाकायचं, घरून तर घेऊन जा. घरची बोर मशीन गोड होईल, गोड मशीन नाही, पाणी मशीन मधून. आपल्या घरून गडवा भरून घेऊन जायचं, नाही तर काही तिथेच हापशी हापसतात. घे ते राहतच गोवर पण त्याला हुए मेरा. ठीक आहे, नाही केल्यापेक्षा बरं आहे, तेही चांगलं आहे. एक लोटा पाणी जर टाकलं भगवान शंकराला महाअतिशय होतो. जल खूप आवडतं भगवान शंकराला, म्हणून तर गंगा डोक्यावर घेतली. काय महत्वपूर्ण भूमिका आहे.
या देशाची ही महत्वपूर्ण भूमिका आहे. आई वडिलांचं दररोज दर्शन घेतल्याने 4 फायदे होतात आपले. 4 फायदे, एक नाही 4. कोणते कोणते? यश, कीर्ती, विद्या, लक्ष्मी. जे दररोज आई वडिलांचं दर्शन घेतात त्यांना यश प्राप्त होते. यशस्वी भव. कुठं जायचं असतं तर आई वडिलांचं दर्शन घ्या आणि निघा, तुमचं काम यशस्वी होईल. यश, कीर्ती, कीर्ती वाढेल जगतामध्ये. आई वडिलांच्या दर्शनामध्ये ही ताकद आहे. जगतामध्ये आपली कीर्ती वाढेल. यश, कीर्ती. तिसरं आहे विद्या. आई वडिलांचं दर्शन घेऊन जर बाहेर निघालात आपण ज्ञान ग्रहण करण्याकरता, तर ते ज्ञानही सुद्धा आपल्याला प्राप्त होईल. प्रयत्न करत राहायचं, दर्शन करत राहायचं, प्रयत्न करायचे. याचं दर्शन करा, आपोआप ज्ञान प्राप्त. असं नाही, प्रयत्न तर करावा लागते. प्रयत्न करता प्रयत्न वाळूचे कण रगडिता तेलही गळे. मग सोयाबीनचं काय काम? पण प्रयत्न जर केले तर हे होईल ना. मग आई वडिलांचं दर्शन घ्यावं, जीवनामध्ये यथार्थ आनंद निर्माण करावा. आपल्याला यश, कीर्ती, विद्या आणि शेवटी आहे लक्ष्मी. लक्ष्मी म्हणजे धन, लक्ष्मी म्हणजे पैसा. ज्ञानाशिवाय कसं मिळणार आहे तो? जर आपल्याकडे ज्ञान असेल, काही कला असेल, ती कला प्रदर्शित केली तर मात्र धन मिळेल, अन्यथा मिळणार नाही. म्हणून या 4 गोष्टी प्राप्त होतात आई वडिलांचं पूजन दर्शन केल्याने. म्हणून करत चला. कोण कोण घेते आई वडिलाचं दर्शन? हात वर करा. वा, त्या कोपऱ्यात एक पोरगी आहे, तिकडे बाबा आहे ते. वा, गणेश महाराज बाबा, चांगली गोष्ट आहे. तुम्ही फक्त मागच पाय, हात काही वर करू नका. आई वडिलांचं दर्शन घ्यावं. ह्या 4 गोष्टी मिळतात. 4 गोष्टी मिळतात. सत्य शिकलो.